आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मित्रांनो भरपूर सारे गोविंदा पथक तुम्हाला बघायला भेटेल। इथे कोकण नगर आता 9 थर लावणार आहेत। तर ना किती लावणार आहे आता? कितीची ट्राय आहे? 9ची ट्राय आहे। अरे वा, मग 10 लागणार आहे का नाही? हे मानवी मनोरे रचायचे आहेत, तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। 8 थर जय मल्हार ग्रुप 10 थरांचा ऍक्शन रिप्ले सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय। 10 थर लागले नाही करणार आहे। जय जवान 10 थर लावायचा प्रयत्न करणार आहे। तर ती प्रयत्न मी बोलतो की यश मिळू दे। मित्रांनो आता कसा बाहेर आलो आणि जय जवान गोविंदा पथकांनी हंडीचा मान घेतलेला आहे। हंडी फोडलेली आहे आणि पायाची अवस्था बघा काय आहे। या पावसात ना गणेशने पण मेहनतीने सगळं व्हिडिओ केलाय। सकाळी उठून आला, परत धावपळ केली, त्या चिखलातून गेलाय आणि व्हिडिओ तुमच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। हा याच्या मेहनतच असते तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी, दाखवण्यासाठी वगैरे। तर खरंच या गणेशच्या पण मेहनतीला सलाम आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मराठी ब्लॉगमध्ये। तर आज मित्रांनो मी ठाण्याला पोचलो आहे। ठाण्याला तुम्हाला माहिती, मी प्रवास करता करता डायरेक्ट ठाण्याला आलो आहे आणि ठाण्याला पोचलो होतं बघा, पाऊस पण आलेला आहे आणि आपला मित्र पण भेटलेला आहे, सुमित जोगेश्वरी कोकण नगर। काय बोलतो भाऊ? एकदम। आणि भावाने आपल्यासाठी टी शर्ट पण आणलेलं आहे। थँक्यू भावा। काय बोलतो भाई, लावले का नाही कुठे? लावतोय ना? किती लावणार आहे आता? कितीची ट्राय आहे? 9ची ट्राय आहे। अरे वा, मग 10 लागणार आहे का नाही? चालेल भावा, बोल बजरंग बली की जय आणि ऑल द बेस्ट। कोकण नगर गोविंदा पथकाला 10 थर नक्की लागू। थँक्यू। चला मित्रांनो, आता टी शर्ट वगैरे पण घातलेले मस्तपैकी कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी। धन्यवाद सुमित भावाला, ज्यांनी आपल्याला खास करून टी शर्ट दिलं। आणि चला आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मित्रांनो भरपूर सारे गोविंदा पथक तुम्हाला बघायला भेटतील आणि जे मेन गोविंदा पथक आहेत जसं कोकण नगर, जय जवान, यांचे तुम्हाला सेपरेटली म्हणजे जे 9 थर लावतील ना त्यांचे मी सेपरेटली व्हिडिओ टाकणार आहे। आणि मग बाकीचे काय असतील तुम्हाला मोठा ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणारच आहे। जे काय धमाल मस्ती वगैरे असेल आजच्या दिवसभरातली जी तुम्हाला आजच्या दिवसभरातली बघायला भेटणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला गोकुळ अष्टमीच्या आणि दहीहंडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर चला आता आपण वर्तक नगरला आलो आहे, प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीजवळ। तर चला पटकन जाऊया, तिथे कोकण नगर आता 9 थर लावणार आहेत। तर चला पटकन जाऊया। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। चला आता जाऊया आपण प्रताप सरनाईक यांच्या तिकडे। चला पटकन जाऊया। संस्कृतीची दहीहंडी आपण आलो आहे आता। तुम्ही पाहू शकता प्रताप सरनाईक यांची दहीहंडी आहे आणि कोकण नगर आता थोड्याच वेळात 9 थरांचा प्रयत्न करत आहे। कोकण नगरचे आमचे सर्व गोविंदा, कोकण किंग्स, ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात। मी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांचा सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। एक नवीन विश्वविक्रम रचण्याचं काम सुद्धा आज कोकण नगर गोविंदा पथकाच्या वतीने करण्यात येणार आहे। मला विश्वास आहे हे मानवी मनोरे रचायचे आहेत, तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। कोकण नगर गोविंदा पथक पहिला 9 थरांचा प्रयत्न त्यांच्या वतीने होईल। मित्रांनो थोडा वेळापूर्वी 9 थर रचण्याचा प्रयत्न आणि त्याची माहिती नुकतीच पूर्वीची सरनाईक यांनी प्रतापची सरनाईक यांना दिली आहे की दहीहंडी जवळ 9 थर कोकण नगर गोविंदा पथक, कोकण नगर म्हणजे कोकण किंग्स। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी।
जय श्रीराम. बाकीच्या गोविंदाला विनंती आहे सपोर्टला पुढे व्हा सगळ्यांनी. बाकीच्या गोविंदाला विनंती आहे की सपोर्टला पुढे व्हा जरा. आपल्या सगळ्या भावांना सहकार्य करा आणि पुढे व्हा. आपली 9 उताराची ट्राय होती ती थोडीशी अंदाज चुकला थोडा. आता पुन्हा एकदा ट्राय करतात आहे 9 उताराचा प्रयत्न करतात आहे कोकण नगर गोविंदा पथक. पुन्हा एकदा मानलं या महिलांना मानलंय. शिवशक्ती अभिनंदन यांचं नाव आहे तसं ते काम करून जाते. सुंदरशी सलामी बाळकृष्ण जसं काळी दर्शवलं त्यांनी. हा फिरता मनोरा आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही आपण नक्कीच खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊया. हिरकणी महिलांचा हा गोविंदा पथक अभिनंदन. कडक सलामी 7 थरांची. यशस्वी नऊ. तर मित्रांनो आता जस्ट बाहेर आलो आहे. भरपूर चिखल होता आतमध्ये आणि कोकण नगर गोविंदा पथकाने आता 9 लावलेले आहेत. तर प्रथमच कडक लावलेले आहेत 9 थर आणि यशस्वी ठरलेले आहेत 9 थर. खरंच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि आता आपल्यासोबत आहे मिलिंद जी कोच यूट्यूबर जरा हटके यूट्यूब चॅनल. यांचं चॅनल पण नक्की तुम्ही व्हिजिट करा कारण खूप छान छान व्हिडिओ असतात. पारंपरिक संस्कृतीच्या म्हणजे पद्धतीने व्हिडिओ असतात. सांस्कृतिक असतात पण जरा हटकेच असतात. तर चला आता आणि संभाजी गोविंदा पथक त्यांनी पण 8 त्यांनी पण 8 तर लावलेले आहेत. त्याची शॉर्ट टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा. त्यांनी 7 थराची चांगली सलामी दिली आणि ते राजापूरवरनं आलेले रत्नागिरीवरनं. तर आता चला आता पुढे जाऊया. आता पुढे काय
भेटतात ते बघू आहे ना. चला मग पायची हालत बघा काय झालेली. आता चाललो आहे पाय धुवायला. चला तिकडे बहुतेक काही पाणी. चला आता बघू कुठला गोविंदा पथक आपल्याला भेटतोय ते पण बघूया. इथं पाय धुवत आहे, धुण्याची व्यवस्था केलेली आहे. चला इथं धुऊया. A few moments later. नगर आणि त्यानंतर अष्टविनायक गोविंदा पथक आपल्याला ठरलं. त्यानंतर चला मित्रांनो आता जय मल्हार गोविंदा पथक 8 तर लावतात आहे. गोरेगावचं जय मल्हार गोविंदा पथक आहे. माझा भाऊ अध्यक्ष आहे महेश आटे म्हणून. तर चला आता त्या गोविंदा पथकाची आपण 8 थराची व्हिडिओ काढूया. जय मल्हारचा 8 थरांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. संधी दिली जाणार आहे. जय मल्हार गोविंदा पथक 8 थर आता इथे रचतील. पूर्वीची सरनाईक यांनी नुकतीच तुम्हाला माहिती दिलेली आहे. अशी सिक्वेन्स राहील आणि त्याचप्रमाणे इथे थर लागतील जी नावं आता घेतलेली आहेत. चला 8 थराचा हा प्रयत्न. 1 2 3 4 5 थर तर लागलेले आहेत. शिडी प्रमुख यांची भूमिका खूप महत्वाची आहे. ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक कुठे? त्यानंतर शेवटचं तुम्हाला देणार आहे संधी आपण. प्रो गोविंदामध्ये सेंट्रल मुंबई म्हणून आमच्या या ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. पलेडियम ग्रुपच्या वतीनं. हो 8 थर जय मल्हार. काही करू नका. हळू उतरा काही करू नका. सांघिक खेळाचा प्रयत्न आरामात लावा. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. प्रतिष्ठान माध्यमातून आपण देतोय. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. जय मल्हार गोविंदा पथकाने आता 8 तर लावलेले आहेत आणि आता पहिल्या गोविंदा पथकाने देखील 6 तर लावलेले आहेत. चला आता आपण संस्कृती प्रतिष्ठानने आपल्यासाठी जेवण दिलेलं आहे आणि त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. तर चला आता जेवूया मग भेटूया. सावकाश काळजी घ्या त्यांची. सावकाश काळजी घ्या. 8 थराचा प्रयत्न केला सर्व गोविंदा पथकाचा. गोविंदा पथकाने ठाण्याचे आहेत. हो पण ते नाव येईल मग आमच्याकडे. सगळ्याची आता फक्त सांगावं नाही. 1 2 3 4 5 6 सावकाश. पहिला देवी आहे ना. सावकाश उतरा. सावकाश 6 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न
चांगला प्रयत्न. सावकाश सावकाश सावकाश. संस्कृतीची हंडी आणि जय जवान पंतप्रधानाचा पण आगमन झालेलं आहे. सापथराचा मित्रांनो ओम ब्रह्मांड साई गोविंदाबद्दल महाराष्ट्राच्या 8 थर इथे सजवतील. 8 थर लावले. आपल्या प्रो गोविंदाचा सेंट्रल मुंबई या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोविंद पथ. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी काही क्षणांमध्ये आगमन होणार आहे. मी स्टेजवर त्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, बॅरिकेडच्या त्या बाजूला तुम्ही जाऊन उभं राहा. कोणीही स्टेजवर ह्या आपल्या कॅन्सरच्या स्पेशल मुलांव्यतिरिक्त या स्टेजवर एकही कार्यकर्ता किंवा गोविंदा पथक आम्हाला नकोय. त्यांचं स्वागत करतो. एक अत्यंत मेहनती असे दोन्ही हे आपले दहीहंडी समन्वय समिती दहीहंडी दोन्ही एकदा एका मागोमाग लावतील. लक्षात घ्या, तेच सांगतोय. एक एकदा ठाण्याचं लागेल आणि त्याच्यानंतर लगेच मरोळ यांनी तयारी करायची. ओके, पहिलं ठाण्याचं लावेल, एकदा मित्रमंडळ ठाणे सिद्धेश्वर तलाव आणि त्यानंतर मग मरोळ एकदा मित्रमंडळ. ओके, त्यांचं झाल्यावर तुम्ही काळजी घ्या. सम्राट समर्थ गोपीच्या थोड्याच वेळात दर लावायला सुरुवात करतील. मी व्हीएल सरनाईकांना विनंती करतो, अर्जुन कंधारी यांचं मुख्यमंत्री पाऊस आलेला आहे. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रो गोविंदाचं पारितोषिक पटकावलं होतं. मला विश्वास आहे आपले लकी मॅस्कॉट म्हणून, महाराष्ट्राचा लकी मॅस्कॉट म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आज एक वेगळा विश्वविक्रम जय जवान गोविंदा पथकाच्या वतीनं केला जाईल, एवढं आज हे आपल्या सगळ्या समोर सांगत आहे. म्हणजेच काय तो विक्रम इथे केला जाईल या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये. आणि तो विक्रम करण्यासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ज्या गोविंदा पथकाची नोंद आहे 2011 मध्येच ते चला 10 थरांचा मनोरा रस्ता आहे जय जवान गोविंदा पथक. शांतता ठेवा. हरकत नाही, सावकाश. पाणी द्या फक्त. काटा आला काटा. 10 थराचा प्रयत्न केला, अंगावर काटा आला. प्रयत्न खूप कडक केला. खरं म्हणजे हा उत्सव जो आहे, हा उत्सव आता फक्त
मुंबई ठाण्यापुरता राहिला नाही. हा जगभरात आपला उत्सव पोचला. 7 समुद्रापलीकडे हा उत्सव पोचलाय. हा प्रो कबड्डी प्रमाणे प्रो गोविंदा झालाय आणि हा साहसी खेळात त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि म्हणून आज आपण ऑफिशियल सुट्टी प्रताप सरनाईक आमदार आहेत. पावसाला जोरात सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो, पूर्ण काळोख झालेला आहे. आपली ध्येय टीवरती या स्टेजवरच्या LED बंद करा. भर पावसात थर चालू केले जय जवाननी. सुविधा कशी आहे? आम्हाला बघायचा हा मानवी होता, पण हा प्रयत्न नक्कीच शर्थीचा होता. जरा टाळ्या जोरदार या गोविंदा पथकासाठी. भर पावसात 10 थर रचण्याचा प्रयत्न केला होता जय जवान गोविंदा पथकाने. थोड्यासाठी आतापर्यंत 3 ठिकाणी 9 थर लावून आलेले आहेत आणि हा 10 थरांचा ऍक्शन रिप्ले सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय. लोगोमध्ये संस्कृतीची दहीहंडी जवान गोविंदा पथक नक्कीच देवाचा धावा केलेला आहे. इथे येणारा प्रत्येक गोविंदाचा जो रसिक आहे, जे आम्हाला बिल्डिंग मध्ये पण बघायला मिळते, सगळे गॅलरीत उभे आहेत. ह्या आनंदात उत्साहात आपणही सामील आहात. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अरे बोल बजरंग गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. जय बोले सोनिहार. पुन्हा एकदा तिसरी ट्राय मारताय जय जवान गोविंदा पथक. 10 थराची सलामी. 2दा थोड्यासाठी चुकले, 2दा. आता तिसरी नक्की मला वाटतं पावसात भर पावसात 10 थर लावतीलच ही अपेक्षा होती. चला चला मित्रांनो, पुन्हा एकदा जय जवान सज्ज 10 थरांसाठी. चालू द्या, चालू द्या. जय जवानना 10 थरसाठी सज्ज. धन्यवाद. आता सुरू झालेली आहे. भर पावसात जय जवान 10 थर लावणार. पीठ आहे सक्सेस होणार.
तिसऱ्यांदा काय केली होती व्यवस्थित आहे ना सगळे? पोळ्यासाठी मिक्स झाले. संदीप, हा तर काळजी घ्या, काळजी ओके घ्या. ना एकदम? तरी पण प्रयत्न केला. सगळे ओके? ओके. छान प्रयत्न केला. मित्रांनो, जय जवान गोविंदा पथकाने हा करायचा प्रयत्न केला आहे, परंतु खूप चांगला यशस्वीरित्या प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण निघतोय. बघा पाऊस बघा किती, पाऊस भर पावसात पण हा थर लावणं म्हणजे खबर. हॅट्सअपचा लाभ जय जवान गोविंदा पथकाला. चला आता आपण बघूया कुठे जात आहे, तिथे जाऊया आपण. पब्लिक आपली पुढेच आहे. बघा मित्रांनो, आता पुन्हा एकदा आम्ही आलो आहे वडापाव खायला. सकाळी पण आलो होतो नाश्ता करायला. काय बोलतो मिस्टर? वेलकम टू मुंबई. वेलकम टू मुंबई. बारक्याचा वडापाव फेमस नाना. यो आता जेवणाची वेळ झालेली आहे. तर बघा आता सर्व जय जवान गोविंदा पथक आपले जेवायला बसलेले आहेत. तर चला आता जेवूया, मग नंतर भेटूया. A few moments later. जेवण वगैरे झालेलं आहे. आपलं जय जवानची मंडळी सगळे जेवायला बसलेली आता. आणि आता वाजले बघा 6:15 आणि या टायमाला जेवण झालेलं आहे सगळे आपले. तर आम्ही पण जेवलेलो आहे मस्तपैकी. तर चला आता जय जवान वगैरे कुठे जातील तिकडे आपण जाऊया. आणि मला मित्रांनो आता बसमध्ये बसले. आता बघू कुठं जातं ते आणि काय अपडेट आहे ते तुम्हाला चॅनलवर भेटेलच. आपल्यासोबत आपला मित्र आहे ना, काय नाव चॅनल? नारकर ब्लॉग. नवीनच चॅनल ओपन केलं आहे, पहिलंच वर्ष आहे. आणि गुरुपौर्णिमेला चॅनल ओपन केलं आहे. नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, नारकर ब्लॉग्स. आणि याच्यावर चॅनलला आपल्या जय जवानचे व्हिडिओ येतीलच, तर नक्की एक लाईक द्या. चला आणि चला आता बसमधनं चाललो आहे. आता कुठं जाणार आहे आपण? आता आपण जाणार आहे अविनाश जाधव यांच्या हंडीकडे. अविनाश जाधव यांच्या हंडीकडे जाणार आहे. तिकडे पण जय जवान 10 थर लावायचा ट्राय करणार आहे. जय जवान 10 थर लावायचा प्रयत्न करणार आहे. तर ती प्रयत्न मी बोलतो की यश मिळू दे, बस एवढीच अपेक्षा असेल. आणि 3दा ट्राय केली, थोड्यासाठी चुकलं फक्त, बाकी नाही तर ते लागलेच असते. तर या अविनाश जाधव यांच्या ठिकाणी नक्की यश भेटू दे, आहे ना. चला मग आता भेटू तिकडे. चला मित्रांनो, आता आपण आलो आहे नौपाड्याला, जिथं मनसेची अंडी असते अविनाश दादाची. तर तिथे आता जय जवान गोविंदा पथक मनोरे रचणार आहेत. तर चला आता आपण तिकडेच जाऊया. तर बघूया आता किती थर लागतील इकडे. 10चा प्रयत्न होईल की नाही होईल यंदा, तर ते पण पाहू. 3 वेळा आपण सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या इकडे 10 थराचा प्रयत्न केला होता, परंतु अयशस्वी ठरला. परंतु इथे यशस्वी ठरेल की नाही ते पाहूया आपण. तर तुम्ही व्हिडिओमध्ये सोबतच राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओमध्ये जय जवान गोविंदा पथकाला सपोर्ट करा आणि एक लाईक द्या. सर्व गोविंदा पथकांना सपोर्ट करा. चला आता आपण जाऊया. बघा मित्रांनो, पाऊस काय थांबत नाही, दिवसभर पाऊस आहे बघा. आता जोरात यायला लागला, जोरात आला पाऊस. हा थराचा प्रयत्न करतील जय जवान. सगळ्यात बाहेर चला सीट खाली करा, खाली करा. जागा करा. मंग्या तू इकडे खाली करा. भारत
मनसेची आता अविनाश जाधव यांची अविनाश दादाची हंडी आता जय जवान फोडतात आहे, तर त्यांना मान दिला आहे हंडी फोडायचा. त्याची हंडी खाली घेतलेली आहे आता. खाली मित्रांनो, आता कसा बाहेर आलो आणि जय जवान गोविंद पथकांनी हंडीचा मान घेतलेला आहे, हंडी फोडलेली आहे आणि पायाची अवस्था बघा काय झाली. पूर्ण चिखल होता आतमध्ये. कसा बाहेर आलो आहे. चला आता बाहेर जाऊया आपण पूर्ण रिलॅक्समध्ये, मग ब्लॉग एंड करूया. क्राऊड बघा किती आहे, गर्दी भरपूर आहे. चला बाहेर जाऊया. भरपूर मजा आली आज. आता घरी जाण्याची वेळ आली आहे. A few moments later. चला मग मित्रांनो, आता तुम्हाला बोललो की मी जसं बाहेर आलो तुम्हाला आमची अवस्था दाखवली काय झालेली. बोलायची ताकद नव्हती. बोललं जरा एक चांगल्या जागी जाऊया आणि मग इथं ब्लॉग तिकडेच एंड करूया. कारण की जय जवाननी 3 वेळा प्रयत्न केला अविनाश दादा यांच्या इकडे 10 थरांचा, परंतु चिखल असल्यामुळे त्यांना तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही. परंतु नेक्स्ट टाईम नक्कीच ते 10 थर लावतील आणि ही अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपल्यासोबत सकाळपासून आपले यूट्यूबर मित्र होते जे मिलिंद दादा आहेत, मिलिंद दादा खोत जरा हटके यूट्यूब चॅनल, त्यांच्या जरा हे म्हणजे त्यांच्या बातचीत बोलू, म्हणजे त्यांच्या मनातल्या भावना बोलूया. काय नाही, खरंच अनुभव खरंच चांगला होता. या पावसात ना गणेशने पण मेहनतीने सगळं व्हिडिओ केलाय. सकाळी उठून आला, परत धावपळ केली, त्या चिखलातून गेलाय आणि व्हिडिओ तुमच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हा याच्या मेहनतच असते तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी, दाखवण्यासाठी वगैरे. तर खरंच या गणेशच्या पण मेहनतीला सलाम आहे. आणि ह्याच्या गणेशच्या व्हिडिओ पण भरपूर चांगले असतात. आणि त्याच्या गणेशच्या व्हिडिओ फक्त त्याच्या माझ्याही बघा. मिलिंद खोत टाकलं की जरा हटके चॅनल सांस्कृतिक आणि प्रवास वर्णन असे व्हिडिओ असतात. नक्की 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 ह्यांच्या पण चॅनलला तुम्ही एकदा व्हिजिट मारा, जरा हटके. आणि आपल्यासोबत असे व्हिडिओ पण आहे, हे आपल्यासोबत नेहमीच असतात ब्लॉगमध्ये वगैरे. तर तुम्ही काय बोलाल आज? दिवसभर आपले दिसले नाही, पण आपल्याला कुठं आपली भेट झाली? जय जवानच्या इथेच ठाण्यालाच भेट झाली. खूप जबरदस्त आणि खूप वेगळाच अनुभव होता. कारण मी कधी असा गोविंदा पथकांबरोबर गेलो नव्हतो. फक्त कसं आहे, 1 दिवसाचं मी कव्हरेज केलेलं, पण सकाळपासून मी त्यांच्याबरोबर होतो आणि खूप वेगळा अनुभव होता आणि खूप मेहनत आहे. गोविंदांची जी आत्ता ह्या चिखलात परिस्थिती झाली, ज्या ग्राउंडमध्ये चिखल असतो त्यामुळे खरंच उंच थर लावतात. उंच थर लावण्यामुळे त्यांचे पाय सरकतात आणि त्याच्यामुळे त्यांना विजा होऊ शकते. त्यामुळे आयोजकांनी तिथे मॅटचा प्रयोग केला पाहिजे. पण का तर त्यांच्यावर आहे, त्यांना मॅट पाहिजे, कसं आहे ते त्यांचं हे आहे. पण आमची एक सजेशन आहे, मॅट पाहिजे. दुसरी गोष्ट, जे बाकीचे इतर गोविंदा असतात ते खरंच एवढ्या ग्रुपनी मोठ्या 500 ते 600 जण होती कदाचित. आज आम्ही जेवणाला गेलेलो जय जवानच्या, तर 500-600 जण म्हणजे त्यांचं आयोजन काय होतं, जबरदस्त आयोजन होतं, वेगळंच आयोजन होतं आणि खूप मजा आली. धन्यवाद एस.ए. ब्लॉग्स. आणि आपल्यासोबत एक नवीन यूट्यूबर आज जॉईन झालेले, नवीनच आहेत, जय जवान गोविंदा पथकात सामील झालेले. तर जय जवान गोविंदा पथकासोबत फिरलो तर खूप त्या लोकांनी प्रयत्न तर खूप केले आणि त्यांचा प्रयत्नांना यश आलं नाही. बट ते कारण का वर्तकनगरमध्ये 3 ट्राय केले आणि सेकंड ट्रायमध्ये 9.5 थर लागले असं बोलू शकतो. फक्त टॉपरच उभा राहायचा बाकी होता, बट ते पावसामुळे शक्य झालं नाही. जर तिकडे पाऊस पडला नसता तर तिकडे 10 थरचा ट्राय झाला असता आणि वर्ल्ड रेकॉर्ड जय जवाननी आपल्या नावावर नोंदवला असता. बट ते शक्य झालं नाही.
बट पुढच्या वर्षी मला तर आत्तापासूनच वाटतंय पुढच्या वर्षी ज्या काही चुका जय जवानकडनं ह्या वर्षी झाल्या आहेत त्या चुका पुढच्या वर्षी जय जवानकडनं होणार नाहीत. त्या चुका ती लोक भरून काढतील आणि पुढच्या वर्षी नक्की ती लोक 10 थराचा विश्वविक्रम करतील आणि आपल्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड अजून एक रेकॉर्ड करतील. नक्कीच नक्कीच करतील नक्कीच. तर चला मित्रांनो, आज आपण सकाळी कोकण नगर गोविंदासोबत होतो आणि त्यांनी 9 थर लावले. त्याच्यानंतर कोकण नगर गोविंदा पदक कुठं गेले, नंतर मग आम्ही चुकामुक झालो आणि त्यानंतर मग आपले मित्र भेटले जे मिलिंद खोत होते. त्याच्यानंतर मग बोललो आम्ही की इथंच थांबूया. मग इथेच जेवढे पण गोविंदा पदक होती जे कवर केले. त्याच्यानंतर मग आम्ही जय जवानसोबत मग जे जॉईंट झालो. त्यानंतर मग आता अविनाशच्या दादाच्या इथेच एंड केला. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर चला, गोविंदा जय गोविंदा, जय गोविंदा, बोल बजरंग बली की जय. चला.